तर मंडळी आज आहे 16 ऑगस्ट. 10 वाजले. उठ. फुल प्रो होऊन गेली साक्षीताईचं नारळ खावण्यात. ते छान अशा ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवल्या मंडळी या जेवायला. आजचा मी साक्षीताई निघाल्या सासरी, मला नाही भेटली ना. नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आज आहे 16 ऑगस्ट आणि ब्लॉग अपलोड करायच्या आधीच मी हे शूट करते. तर आता वाजले 8:30. 8:30 वाजले सकाळी, तरी पण लाईट लावावं लागतं कारण की पाऊस असल्यामुळे इकडे काय म्हणता ना, उजेड कमी येतो. आणि त्याचबरोबर तुम्ही जसं बघितलं होतं की साक्षीताई आणि जिजू सुरगाण्याला आले होते आणि आम्ही तिकडून सापुतारा गेलो होतो. तर त्याच्या पुढचा जो व्लॉग होता तो टाकायचा राहून गेला माझ्याकडून आणि त्याआधी साक्षीताच्या बर्थडेचेच व्लॉग्स आले. सो तो व्लॉग बाकी होता एक, की ते गेले त्या दिवशी काय काय केलं, काय बनवलं, हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि त्यानंतर अजून काय काय घडलं हे तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आणि त्याचबरोबर तुम्हाला साक्षीताईला दिलेलं सरप्राईज गिफ्ट कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. खूप साऱ्या कमेंट्सही आल्या आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत. सगळ्या कमेंट्सचा रिप्लाय नाही देऊ शकले मी. सो खूप विशेष पण आलेत साक्षीताईला, तर त्याच्यासाठी थँक्यू सो मच. मी तिलाही बोलले की तुला खूप विशेष आले आणि सगळ्यांनी शुभेच्छाही दिल्या, तर त्यांच्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच. आणि मी सुद्धा सरप्राईज होते आणि मलाही ते सरप्राईज बघून खूप भारी वाटलं, खूप आनंद झाला, मम्मीला पण खूप आवडलं. आणि त्याचबरोबर आता हा ज्या त्या दिवशीचा जो व्लॉग होता तो आता पुढे कंटिन्यू होईल, म्हणजे मागच्या संडेचा व्लॉग. सो व्लॉग बघायला विसरू. गुड मॉर्निंग. तर मंडळी आता वाजले सकाळचे 9 आणि काल आम्हाला यायला खूप लेट झालं सापुताऱ्यावरून, त्यामुळे शूट नाही केलं आणि मला खूप सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे माझा असा आवाज येत असेल. इकडे बघू शकता समू मॅडम अजून उठल्या नाही. समीक्षा 10 वाजले उठ. 10 वाजले उठ. तर आता मी जाते दुकानात, आता व्लॉग अपलोड करते, एडिटिंग बाकी थोडी ती करते आणि मग तुम्हाला भेटते. मुली बघ. हे जे असे गेलेत ना नटून, हे असं मी पण गेलेली लहान असताना. जर माझे फोटो सापडले ना तर मी नक्कीच टाकेल. हे रॅली असायची ना आमची, आषाढी एकादशी, 15 ऑगस्ट, आज हे आदिवासी दिन. मग पप्पा बाय करायचे ना, हे असंच नटायचो. हा तर मंडळी आज आहे बिरसा मुंडा जयंती आहे, तर त्यामुळे एवढे का ग मम्मी, मी अशीच जायची ना. हा तरी हे पोस्ट बेसिक स्कूलचे खालच्या शाळेचे हो, सुरगाण्याचं खरंच आहे. आणि ज्यावेळी मी हे होती ना तेव्हा मी पण जायची. आता तरी ते हे तरी पोस्ट बेसिकचं मी तर झेडपीला होते, झेडपीला आम्ही जायचो, असं खूप मजा यायची. तुमच्या शाळेत असतं का असं काही रॅली बिली? नवीन शाळेत काहीच माहिती. नवीन काय जुन्या शाळेत बी नव्हतं. जुन्या शाळेत 1 वर्ष झालं. एकच वर्षी ना, नंतर काय झालं का असं रॅल्या काढल्या का तुम्ही? आमचं तर किती भारी होतं. आमचं स्कूल कॅम्पसच एवढं मोठं होतं, त्याच्यातच होतं. आणि आम्ही पहिल्या 1 नंबरलाच उभं राहायचं. दीदी पण जायची. तर किती वाजले आता? 10 वाजले. जस्ट आता ब्लॉग अपलोड होतोच आहे आणि आता मी चालले घरी. आमच्या ताईंचे आवाजवर आवाज येत आहे वरतून, वरती ये घरी. जाते घरी.
फुल प्रो होऊन गेली साक्षीताईचं नारळ खावण्यात. मी दुकानात होती, माझा ब्लॉग अपलोड होत होता, त्याच्यामुळे बोलली आणि मी करून देते तितकं काम म्हणजे पटापट होईल, कारण लवकर निघायचं आहे तुम्हाला ना. कामं पण आहे त्यांचे नाशिकला म्हणून जिजूंचे. तर मंडळी इकडे छान अशा ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवल्या आहे. जसं तुम्ही मगाशी बघितलं साक्षीताई नारळ खाऊन देत होती, त्याच्या बनवल्या. बघू आता त्या कशा बनल्या आहे, त्या निघता का नाही इथूनच सुरुवात आहे. हां गरम आहे अजून, मग काढाव्या लागतात. बघू जाऊ दे. मला असं वाटतं गार उद्या अजून. कडक होतील ना, तेव्हा कट करताना ते फुटतील. नाही थोडं अजून थोडं गार होऊ दे. नॉर्मल होऊ दे, एकदम पण नको गार होऊ दे. कम झालंय ते ऑलमोस्ट. एवढंच कट करून बघते पहिले. नाही त्याच्याने करणं उलट नाही. हुशार आहे ना. उलट नाही केलं. साक्षी रांगोळी काय झाले? रोग आलाय. मला नाही येत रांगोळी, किती झाली ती? म्हणून म्हटलं. हवा येत होती. होतंय का? आता वाटलं त्याच्याने काढलं. कशाने? ते जी उभी जी मारली ना तिला तो उभी करतो. कशाला? त्या जे उलट नाही तू केली ना आता ती सुरीने कट कर व्यवस्थित. ही हा म्हणजे खालपर्यंत जाईल आता बरोबर. मंडळी या जेवायला आजचा मेनू आहे वरण भात, बटाट्याची भाजी, काय म्हणतात बासुंदी, पोळी, पुरी, अजून बट्टी आणि गिलक्याची भाजी. त्याच्यात त्यांना वाढू ना देऊ जेवायला. चला आज मेवन काय म्हणतात मेवन सवाष्ण बसतायत जेवायला. चला साक्षीताई निघाल्या सासरी बॅग बिग घेऊन. बाय बाय. चला तुमची इकडे ही समीक्षाची वाटतं घ्यावी लागेल ती. घे काढून तिथून. कोणती बिस्किट रियांशला कुठली आवडतात? तर साक्षीताई निघाली आता. साक्षीताई जिजू आणि त्याच्यासोबत समीक्षा पण चालली आता. साईज मोठी आली. हा तर नवीन मोठी आली. मग रडून घे, भेटून घे ना तुझ्या मम्मीला. भेटली मी. भेटली का? जीन्स कपडे काहीच नव्हते का? जीन्सची पॅन्ट घातलेली, मला वाटलं ती धुवायला टाकली. चला बाय 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 बाय. हा समीक्षा मला भेटली नाही ना तू, मग मला नाही भेटली ना. रडू नको. हा मिरवणूक येईल आता. बाय. बाय बाय. चार्जर घेतलं का? हो घेतलं. लॅपटॉपचं. येस तर मंडळी आता वाजलेत 2:30 आणि साक्षीताई जिजू समीक्षा ते गेले. तसं तुम्ही बघितलं आता ते नाशिकला गेले. समोरची पण उद्या स्कूल आहे, जिजूंना पण ऑफिस आहे आणि साक्षीताईची पण कामं आहे, त्यामुळे ते गेले. आणि आजच्या ब्लॉगवर एक कमेंट होती की साक्षीताई जॉब करते की नाही करत असं. तर तिचे येस कामं चालू आहे, जॉब नाही करत आहे पण तिचे जे कामं आहे ते चालू आहे घरूनच. हां तर मग कस्टमर होतं म्हणून मी कॅमेरा पॉज केला.
तर तिची कामं चालू आहे, घरून चालू आहेत, म्हणजे तिचे जे साईट्स आहेत त्या चालू आहेत आणि मग ती घरूनच काम करते. आणि त्याचबरोबर तिच्या सुरगाण्यात पण चालू आहे. जर तुम्हाला पण काही काम असेल आर्किटेक्ट रिलेटेड तर तुम्ही नक्कीच तिला इन्स्टाला मेसेज करू शकतात. दुनिया वाले जानो मुक्तो आदिवासिया आदिवासी पोरांचा हल्ला बरसवला गेला फक्त आदिवासी तुम्ही बघू शकता किती जास्त पब्लिक आहे. गर्दी आहे, बापरे केवढी गर्दी आहे ना मंडळी. तुम्ही बघितलं साक्षीताई सुरगाण्याला आले होते, जसं तुम्हाला मगाशी पण ब्लॉग मध्ये बोलले. तर त्याचबरोबर ती त्या दिवशी गेली पण नाशिकला, जिजू आले होते तिला घ्यायला आणि समू पण गेली नाशिकला. त्यानंतर मी पण नाशिकला गेली, साक्षीचा बर्थडे सेलिब्रेशन झालं, सगळं झालं. आणि त्याचबरोबर मागच्या संडेला जेव्हा साक्षीताई आलेली होती तेव्हा 9 ऑगस्टला बिरसा मुंडा जयंती होती आणि इकडे खूप जोरदार साजरी केली जाते, जसं वणी दिंडोरी या साईडला पण केली जाते. आणि त्याचबरोबर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.